नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या खूप हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्राधान्यक्रम कसे जनरेट करावे, नंतर ते कसे अरेंज करावेत, असाइन कशा पद्धतीने करावेत आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी जर रिअरेंज करायचे असतील तर ते कशा पद्धतीने करायचे, लॉक कसे करायचे याबद्दल सविस्तर अशी माहिती सांगणार आहोत आणि ते डाउनलोड सुद्धा कसे करायचे याच्याबद्दल अतिशय कमी वेळेमध्ये दर्जेदार माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला या संदर्भामध्ये एकही डाऊट तुमच्या डोक्यामध्ये अजिबात राहणार नाही, याच्याबद्दल माझ्या मनात तरी काही शंका नाही आहे, तुमच्याही मनात तुम्ही काही शंका ठेवू नका। अत्यंत कमी वेळेमध्ये खूप दर्जेदार माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो। हे बघा, ज्यावेळेस तुम्ही पवित्र पोर्टल ओपन करता तर त्यावेळेला सुरुवातीला काय करता तुम्ही 2025 या टॅबवरती क्लिक करता आणि मग हे नेहमीप्रमाणे 1-2 घंटे घेते हे पेज ओपन व्हायला। मग हे पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन टाकता, यूजर आयडी, पासवर्ड आणि जो काही कॅप्चा असेल तर तो त्या ठिकाणी टाकल्याच्या नंतर जे आहे तर ते तुमचं जे मेन पेज आहे तर ते ओपन होतं। आता हे संध्याकाळ होईल याला ओपन व्हायला, त्याच्यामुळे आपण काय करूया, थोडंसं पुढे जाऊया आणि डायरेक्ट जे पेज ओपन होतं ते बघूया। हे तुम्हाला अत्यंत सुरुवातीचं पेज आहे जे ओपन होईल, ठीक आहे। मग या ठिकाणी तुमचा सेल्फ सर्टिफाईड फॉर्म दिसतो, तर त्याला अनसर्टिफाय करायचा असेल तर आता तो काय अनसर्टिफाय होत नाही। पहिला ऑप्शन जो तुम्हाला मिळतो की विदाऊट इंटरव्ह्यूचे जे काही प्रिफरन्सेस आहे तर ते कशा पद्धतीने जनरेट करायचे। आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही या जर बटनावरती क्लिक केलं जनरेट किंवा डिलीट प्रिफरन्सेस तर अशा पद्धतीने हे तुमच्या समोर ऑप्शन येतं। आता बघा, हे जे प्रिफरन्सेस आहेत ते मी जनरेट केलेले आहेत, ठीक आहे। म्हणजे जनरेट प्रिफरन्सेस या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपले हे जे काही प्रिफरन्सेस आहेत ते जनरेट झाले। आता यासाठी या ठिकाणी उदाहरणास्तव आपण ऍड घेतलेले त्याच्या खूप सारे असू शकतात तुमच्या केसमध्ये। मग हे सगळं केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केलं की आपण पुढच्या पेजवर ओपन जातो, ज्याचं नाव असतं सिलेक्ट प्रिफरन्सेस ऑफ युअर ओन चॉईस। म्हणजे तुमच्या चॉईसचे जे काही प्रिफरन्सेस आहे ते सिलेक्ट करण्यासाठीचं जे काही पेज आहे तर ते ओपन होतं। म्हणजे अशा पद्धतीचं पेज हे तुमच्या समोर ओपन होतं। हे पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामधले प्रिफरन्सेस पाहायचे आहेत। आता बघा, खूप विद्यार्थी कन्फ्यूज आहेत की मला कोणत्या जिल्ह्यामधले किती प्रिफरन्सेस आलेले आहेत। म्हणून जर तुम्ही या ठिकाणी जर क्लिक केलं तर तुम्हाला 36 जिल्ह्याची नावं त्या ठिकाणी दिसतील। मग त्याच्यामध्ये संस्था असू द्या, जर समजा असं नांदेड आहे त्या ठिकाणची जागाच नाही आहे, मग ज्या जिल्ह्यांची जागा नाही आहे त्या जिल्ह्यांचं नाव तुम्हाला दिसणार नाही, परंतु सगळ्या जिल्ह्यांचं नाव तुम्हाला दिसेल। आणि मग समजा तुम्हाला त्याच्यापैकी फक्त वाशिम जिल्ह्याची जाड बघायची आहे, मग तुम्ही वाशिमवरती क्लिक करा। मग तुम्हाला या ठिकाणी एज्युकेशनल लेवल म्हणजे ते 6वी ते 8वी असेल, 9वी 10वी असेल, 1 ते 5 असेल, म्हणजे स्पेसिफिक बघायची असेल तर ते तुम्हाला इथनं सिलेक्ट करता येतं। आणि शेवटची जे आहे ते मीडियम, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी माध्यमाची किंवा हिंदी माध्यमाची जी शाळा असेल किंवा उर्दू माध्यमाची शाळा असेल ती निवडता येते। हिचं तुम्हाला डेसिग्नेशन निवडता येतं, म्हणजे प्रायमरी टीचर आहे किंवा सेकंडरी टीचर आहे तर हे तुम्हाला त्या ठिकाणी निवडता येतं। ते निवडल्याच्या नंतर तुम्ही सर्च करू शकता प्रिफरन्सेस। हे बघा, हा खूप सोपं फॉर्मॅट दिलेला आहे तुम्हाला एखाद्या जिल्ह्यामधल्या एखाद्या संस्थेसाठी, एखाद्या माध्यमासाठी किंवा एखाद्या डेजिग्नेशनसाठी कशा पद्धतीने प्रिफरन्सेस जनरेट करायचे आहे तुम्हाला याच्या संदर्भामध्ये। हे खूप सोपं आहे। तुम्हाला जर नसेल काही करायचं, हा कुठं नसेल करायचा, डायरेक्ट सर्च प्रिफरन्सेस या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आणि जे पुढचं पेज तुमच्या समोर ओपन होईल हे अशा पद्धतीने होईल की जे प्राधान्यक्रम तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या नुसार असतील ते सगळे प्राधान्यक्रम जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी नंतर जे आहेत ते दिसायला लागतील। आता हे प्राधान्यक्रम दिसत असताना बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हे सिलेक्ट करायचे आहेत। म्हणजे हे जे तुम्हाला 100, 200, 300 जे काही प्राधान्यक्रम दिसत आहेत त्याच्यापैकी तुम्हाला कोणते पाहिजेत तर त्यांना फक्त सिलेक्ट करा। समजा तुम्हाला यापैकी ठराविकच पाहिजे, म्हणजे समजा असं गृहीत धरा की तुम्हाला भंडारा जिल्ह्याचं पाहिजे, ठीक आहे। आता भंडारा जिल्ह्यामध्ये खूप चांगले त्या ठिकाणी जागा आहेत आणि तुम्ही बघा भंडारा जिल्हा, त्यांचं नाव किती छान आहे भंडारा। आणि आता जे आपली ही जी शिक्षक भरती होणार आहे तर याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या डोक्यावरती सुद्धा म्हणजे तो गुलाल उधळणार आहे, तो असा भंडारा लागणार आहे। तर त्यामुळे भंडाऱ्याचे लोक ही सर्वजण खूप चांगले असतात, त्यामुळे आपण भंडारावरती विशेष लक्ष केंद्रित करू। तर या ठिकाणी भंडाऱ्याची जागा आहे, भंडाऱ्याची दुसरी सुद्धा जागा आहे, गोंदियाची जागा आहे, सांगलीच्या सुद्धा जागा आहेत, अनेक ठिकाणच्या जागा आहेत। मग तुम्हाला ज्या ज्या पाहिजे की नाही त्या फक्त टिक करायच्या। मग तुम्हाला ते टिक केल्याच्या नंतर काय होईल, त्या तेवढ्याच राहतीला। जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की ज्या तुम्हाला टिक केलेल्या आहेत त्या डिलीट करायचे तर ही याच्यावरती क्लिक करायचं, डिलीट सिलेक्टेड प्रिफरन्सेस, तेवढ्या काय होऊन जातील, डिलीट होऊन जातील। आणि जर ते तुम्हाला पुढे पाहिजे असतील तर मग इथे करायचं, समजा सगळ्याचे सगळे पाहिजेत मग इथे सिलेक्ट बटनावरती क्लिक करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केलं
की मग काय होते, तुम्हाला पुढे जाता येते. आता अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न हा आहे की सर आम्हाला ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्या बघायच्या कशा. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला ही जी पहिली ऍड आहे ही कुठली आहे, मनपा मुंबईची. कोणती आहे, लेवल प्रायमरी मीडियम आहे मराठी, आणि या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वी लिहिलेलं आहे. याचा पे स्केल लिहिलेला आहे, किती पगार मिळेल, मग याचा टाईप सुद्धा लिहिलेला आहे आणि हे विषय लिहिलेला आहे. पुन्हा टीचिंग मीडियम सुद्धा लिहिलेला आहे. आणि इथं व्ह्यू या बटनावरती जर तुम्ही क्लिक केलं, या ठिकाणी जर क्लिक केलं तर ती पूर्णच्या पूर्ण जाहिरात तुम्हाला दिसेल. मग ती जर जाहिरात तुम्हाला दिसली तर मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मला असं वाटतं की तुम्ही ओपन कॅटेगरी मधल्या समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्तच्या आणि तुमच्या कॅटेगरी मधल्या समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्तच्या एवढ्या जागा तुमच्याकडे असायला पाहिजेत. त्या जागा जर असल्या तर मग तुम्ही त्या ठिकाणी 100% खूप चांगल्या पद्धतीने स्वतःची प्रिफरन्सेस अरेंज करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू शकता. मग करायचं भाऊ, सेव्ह नेक्स्ट बटनावरती क्लिक, तो फिर अगला पेज आएगा ये. हे आल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं, जेवढे पाहिजे भाऊ तेवढे सिलेक्ट करून घ्या. सेव्ह नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. सेव्ह नेक्स्ट बटनावरती क्लिक केले की हे झाले तुमचे प्रिफरन्सेस. म्हणजे तुम्ही असाइन किती केले एवढे, असाइन किती नाही केले तर 0. समजा तुमच्याकडे 100 आले होते, त्याच्यापैकी तुम्ही किती सिलेक्ट केले 80, तर इथं दिसेल तुम्हाला 80, नॉट असाइन केलेले 20, टोटल नंबर ऑफ प्रिफरन्सेस असतील 100, म्हणजे जे काही तुम्हाला आले असतील ते. आता हे जे काही आलेले आहेत यांना तुम्हाला 2 पद्धतीने करता येतं. एक तुम्ही याला डिलीट सुद्धा करू शकता किंवा याला रिअरेंज सुद्धा करू शकता. आता हे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. तुम्ही सध्या रिअरेंज या बटनावरती क्लिक केलेलं असेल तर तुम्ही काय करू शकता, यांना शफल करू शकता, यांना खालीवरी सुद्धा करू शकता. आणि मग ते समजा तुम्हाला असं वाटेल की बा 3ऱ्या क्रमांकाचं आहे त्याला मी 2ऱ्या क्रमांकावर घ्यायचं, म्हणजे पुण्याचा 3ऱ्या क्रमांकावर आहे, तुम्हाला वाटते नाही त्याला 1ल्या क्रमांकावर न्यायचं, तर तुम्ही याला शफल करू शकता. हा जो प्रिफरन्स नंबर आहे तर तो काय करू शकता, तुम्ही बदलू शकता. आणि तो काय एकदा बदलला की मग सेव्ह नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आणि मग तुमचं अशा पद्धतीने पेज ओपन होतं. आता ठीक आहे, एका कॅन्डिडेटचं हे आहे. मग त्याच्यानंतर हे सगळ्या डिटेल्स भरल्याच्या नंतर आणखीन एक पेज ओपन होतं. म्हणजे ऍक्च्युली हे एकच पेज आहे, याचे 2 भाग बनवले मी. मग हे जे काय तुम्ही प्रिफरन्सेस लॉक केलेले आहेत, हे लॉक केलेले प्रिफरन्सेस तुम्हाला या ठिकाणी दिसतील. ठीक आहे, म्हणजे हे सगळ्याचे सगळे तुम्ही असाइन केले, मग रिअरेंज केले. आता तुम्हाला एवढेच पाहिजेत. हे सगळं केल्याच्या नंतर काय करायचं, मी डिक्लेअर करतो, ठीक आहे, की मैं ये घोषणा करता हूं कि मैंने ये जो सारे के सारे प्रिफरन्सेस भरे हैं ये मेरे इन्फॉर्मेशन के हिसाब से, माझ्या माहितीप्रमाणे सगळे बरोबर आहेत, मी शुद्धीतच भरले पाहिजे सगळेच्या सगळे प्राधान्यक्रम, आणि त्याच्यामुळं मी हे लॉक करतोय असं म्हटलं जातं. हे काय नाही, हे सोप्या सोप्या या ठिकाणी ज्या 2 सूचना आहेत त्या आपण वाचायच्या. ठीक आहे, आणि मग काय करायचं भाऊ, लॉग या बटनावरती क्लिक करायचं. एकदा का लॉग झालं की तुमचा अशा पद्धतीने हा फॉर्म तयार होतो. तुम्हाला विचारलं जातं की हे तुम्हाला हे जे तुम्ही काही भरलेलं आहे सगळं बरोबर आहे का नाही. मग तुम्ही म्हणायचं हाव, हे बरोबर आहे. नसल वाटत तर ना म्हणायचं, नो म्हणायचं. आणि मग काय करायचं, तुम्हाला येते तुमच्या मोबाईलवरती OTP. तो OTP घ्यायचा भाऊ, याच्यामध्ये टाकायचा. हा इथं कॅप्चा जनरेट व्हायला 2-4 दिवस लागू शकतात मग तो कॅप्चा इथं टाकायचा, मग करायचं व्हेरीफाय OTP. व्हेरीफाय होईल आणि लगेच आपले पोट्टे काय करते तर एवढे म्हणजे इम्पेशंट झालेले आहेत की आला नाही की लगेच रिसेंड OTP. ते सॉफ्टवेअर पवित्र पोर्टलचं हँग झालं, ते म्हणते मी नाही काम करत, जा भाई तिकडे. मग ते फेकते याच्या बाहेर. मग हे सगळं झाल्याच्या नंतर एकदा व्हेरीफाय झाली की तुमचे प्रिफरन्सेस लॉक झाले. इतकी सोपी प्रोसेस आहे. ही झाली विदाऊटसाठी अशाच पद्धतीने तुम्हाला करायचे आहे. विथसाठी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये धड लिहा. व्हिडिओला लाईक किंवा चॅनलला शेअर, सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये अजिबात पडू नका. तुमच्यापर्यंत खरी ऑथेंटिक माहिती पोहोचवण्याचं काम मला करायचं आहे. 100% करील. तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे. खूप खूप धन्यवाद.